नमस्कार, सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये मुलांची फेवरेट तशीच मोठ्यांचीही फेवरेट असलेली आवळ्याची रेसिपी पाहतोय, ती म्हणजे आवळा कँडी। ही आवळा कँडी तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता आणि ती तितकीच वर्षभर पौष्टिकही राहते। तुम्ही आपल्या चॅनलवरील आवळ्याचा छुंदा या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद। अशाच स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपींसाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, अगदी निशुल्क आहे, आणि शेजारील बेल आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन प्रथम मिळेल। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये भरपूर शेअर करा। एकदम चटपटीत अशी मुलांना आवडणारी अशी ही आवळा कँडी आपण घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि या ठिकाणी आपण साखर न वापरता गूळ वापरून ही आवळा कँडी बनवणार आहोत। आवळ्यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे ही आवळा कँडी आपल्याला शरीरासाठी व्हिटॅमिन सी, केस गळती, ॲसिडिटी यासाठी फारच उपयोगी आहे। आणि ही आवळा कँडी आपण जी बनवणार आहोत ती वर्षभर आपण सहज स्टोअर करू शकतो, अशी आपण ही आवळा कँडी बनवणार आहोत। ही कँडी अगदी सॉफ्ट अशी तयार होते। तर ही कँडी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात। ही पौष्टिक अशी गुळाची आवळा कँडी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आवळे निवडताना ते शक्यतो हिरवेगार, घट्ट आणि शक्यतो डाग नसलेले निवडायचे आहेत। आता आपण हे स्टीम कुक करणार आहोत। यासाठी मी एका पातेल्यात 3 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि ते उकळायला ठेवले आहे। पाणी उकळायला लागलं की आपण हे जे आवळे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत, ते एका चाळणीत ठेवून आपण या पातेल्यावर ठेवून स्टीम करून घेणार आहोत। 15 मिनिटं आपण ही स्टीम करणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे आवळे स्टीम करून घ्यायचे आहेत। आवळे शक्यतो स्टीमच करून घ्या, कारण आवळे जर डायरेक्ट पाण्यामध्ये आपण उकडून घेतले तर त्यातील पोषक तत्व पाण्यात जातात, त्यामुळे शक्यतो स्टीम कुक करायचे। 15 मिनिटांनंतर पहा, आवळे छान असे उकडले गेलेत आणि त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या ओपन झालेल्या आहेत। इतपतच आपल्याला आवळे शिजवून घ्यायचे आहेत। आता आपण ह्या आवळे थंड करून घेऊ आणि याच्या पाकळ्या आणि बिया वेगळ्या करूयात। आवळे थंड झालेत, मी आता याचे बिया वेगळ्या करते। एकदम सहज हाताने लगेच निघतील इतके छान असे व्यवस्थित कुक झालेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत आवळे। या पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत। इथे मी आवळा स्टोअर करण्यासाठी फायबरचा बाउल घेतलेला आहे। तुम्ही काचेचा बाउलही वापरू शकता, शक्यतो काचेचा किंवा चिनी मातीचा किंवा फायबरचा बाउल वापरा, जेणेकरून कारण मेटलच्या भांड्यामध्ये जर आपण आवळे ठेवले तर मेटलच्या भांड्यावर रिॲक्शन होऊन ते खराब होऊ शकतात आणि आवळ्याची टेस्टही बदलू शकते। या फोडीमध्ये आपण साखर मिसळणार नाही तर गूळ मिसळणार आहोत। आपण अर्धा किलो आवळे घेतले होते, त्यासाठी आपण अर्धा किलो इथे गूळ घेतलेला आहे। हा गूळ नैसर्गिक आणि केमिकल विरहित असल्यामुळे थोडासा काळसर आहे। आता आपण हा गूळ याच्यात मिसळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे। गूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गूळ आणि या आवळ्यांचे मिश्रण आपण 3 ते 4 दिवस असंच झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून याच्यामध्ये आवळ्यांच्या फोडीमध्ये गूळ छानपैकी मुरेल। हे पहा, 1 दिवसानंतर आपण पाहतोय पूर्णपणे गूळ असा वितळलेला आहे, त्याचं पाणी तयार झालेलं आहे आणि 3 ते 4 दिवस आपण असंच झाकून ठेवणार आहोत। तर यावेळेस काय करायचं, दिवसातून 2 ते 3 वेळा हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने परत एकदा व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं 2 ते 3 वेळा दिवसातून। यामुळे गूळ आवळ्यांमध्ये छान मुरेल आणि याला बुरशीही लागणार नाही। 4 दिवस मी हे मिश्रण असंच झाकून ठेवलं होतं। 4 दिवसानंतर पहा, आवळ्याच्या फोडी पाण्यामध्ये खाली बुडाला लागलेल्या आहेत, म्हणजे यामध्ये गूळ छानपणे मुरलेला आहे। आता आपण यातलं पाणी वेगळं करायचं आहे। यासाठी मी एक गाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे पाणी आणि आवळ्याच्या फोडी वेगळ्या करायच्या आहेत। यातील पाणी पूर्णपणे निथळण्यासाठी मी ही गाळणी अशीच या भांड्यावर ठेवते, जेणेकरून यातील सर्व पाणी निथळून जाईल। आवळ्यातील सर्व पाणी निथळल्यानंतर मी एका ताटामध्ये, पसरट ताटामध्ये ह्या आवळ्याच्या फोडी वाळवायला ठेवणार आहे। 1 ते 2 दिवसात सहज व्यवस्थित वाळतात। आपल्याला हे उरलेलं गुळाचं पाणी फेकून द्यायचं नाही, तर याच्यामध्येही भरपूर पौष्टिक आणि औषधी गुणधर्म आहेत। हे पाणी आपण अशा बाटलीमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आवळ्याचं सरबत करण्यासाठी हे पाणी वापरू शकतो। मी या पद्धतीने स्टोअर केलेलं आहे आणि याचा मी आता ज्यूस करण्यासाठी वापर करणार आहे। मी या ठिकाणी हे आवळ्याच्या फोडी उन्हामध्ये 1 दिवस वाळवून घेतलेले आहे। पहा, यातलं पाणी पूर्णपणे
नाहीसे झाले आणि ह्या एकदम ड्राय झालेल्या आहेत, अति ड्राय पण झालेल्या नाही आहेत, थोड्याशा सॉफ्ट आहेत. अशाच सॉफ्ट खायला छान लागतात. तुम्ही या फॅनखालीही वाळवू शकता, पण यामुळे त्या जास्त दिवस टिकणार नाहीत, म्हणून शक्यतो उन्हामध्ये वाळवायच्या आहेत. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आवळा कँडीचा रंग किती छान असा लालसर झालेला आहे आणि या पूर्णपणे वाळलेल्या पण आहेत आणि सॉफ्ट देखील झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय काय सुंदर कलर आलाय. आता सहज हाताने तुटतील इतक्या त्या सॉफ्ट झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय, मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे पहा, एकदम सॉफ्ट अशी छानपैकी निघतायत आणि आत पाण्याचा अंशही राहिलेला नाहीये आणि त्या तेवढ्याच सॉफ्ट पण झालेल्या आहेत. ही आवळा कँडी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर केली तर ती वर्षभर टिकते आणि आपण ही कधीही खाऊ शकतो. या आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही आवळा कँडीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, मुलांना फार आवडेल. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.